आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक शहरात वाढत असलेल्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांवर गुन्हे शाखा युनिट 2 न मोठी कारवाई करत 2 आरोपींना ताब्यात घेत 7,30,000 रुपये किमतीच्या 12 मोटरसायकली जप्त केल्या आहेत। या कारवाईमुळे शहरातील तब्बल 9 गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। गुन्हे शाखा युनिट 2चं पथक कार्यालयात असताना 2 जण चोरीच्या मोटरसायकली विक्रीसाठी अंबड गावातील हॉटेल अजिंठा परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली। त्यानुसार प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर यांच्या आदेशानंतर पथकानं मनपा पाण्याच्या टाकीजवळ सापळा रचला। या रितेश भगवान सुबर, काकडमळा, अशोकनगर, सातपुरा आणि एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आलंय। चौकशी दरम्यान त्यांनी मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली। आरोपितांकडून सातपूर, पंचवटी, आडगाव, गंगापूर उपनगर आणि ओझर पोलीस ठाण्यातील एकूण 9 गुन्ह्यांतील 12 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या। ही कामगिरी गुन्हे शाखा युनिट 2चे प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर, डॉ. समाधान हिरे, मुख्तार खान पठाण, गुलाब सोनार, शंकर काळे, बाळू शेळके, विलास गांगुर्डे, वाल्मिक चव्हाण, चंद्रकांत गवळी, प्रकाश महाजन, प्रवीण वानखेडे, महेश खांडबहाले, तेजस मते आणि सुनील खैरनार यांच्या पथकानं केली आहे।